आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या हंगामासाठी शेती तयार करणं आता सुरू होईल. शेती तयार करताना किंवा शेतीची मशागत करताना काडी कचरा गोळा करून अनेकदा आपण शेतकऱ्यांना पेटवताना पाहतो. हा कचरा खरं तर पेटू नये, हा जमिनीत दाबून त्याचं कंपोस्ट कसं बनवता येईल हा विचार करायला पाहिजे. तुम्ही काही विषारी कचरा पेटवत असाल तर त्यामुळे किती प्रदूषण होतं हेही ध्यानात घ्यायला हवं. या पेटत्या आगीमुळं शेजारच्या शेतकऱ्यांच्या घरांना किंवा शेतातील मालाला आग लागू शकते, हाही विचार आपण करायला हवा. शेतीची मशागत केली की आपल्याला ही काळी आई अनेक दाणे तयार करून देते. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया पुरुष शेतीगट चालवणारे महागाव येथील प्रगतिशील शेतकरी सिद्धार्थ सुरोशे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत. आत्ताच आपण शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत शेतकरी सिद्धार्थ सुरोशे. आणि शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. तर चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव सिद्धार्थ क्षीरसागर सुरोशे, राहणार हिवरी, पोस्ट काळी दौलत खान, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणचा मी शेतकरी आहे. मी साधारणतः शेती करताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या एकट्या स्वरूपातनी शेतकऱ्याला भरपूर येत होत्या. त्याच्यामुळे मग मी शेती करण्याची थोडीशी पद्धत बदलाव आणि शेतकऱ्याचं कुठंतरी एक संघटन व्हावं म्हणून मी एक राष्ट्रमाता जिजाऊ पुरुष शेतकरी गट नावाचा एक आत्माला गट रजिस्टर केला 2022मध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही गटातली 20 शेतकरी झालो. 20 शेतकऱ्यांनी मिळून शेती करण्याचा असा आम्ही सर्वांनी संकल्प केला. या अनुषंगाने आपण गटागटाने येऊन शेती करावी आणि शेतीतनी वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग करत राहावे, हे माझा याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. मी गट तयार केल्याच्या नंतर मी स्वतः अध्यक्ष न होता मी अध्यक्ष म्हणून आमच्याच गटातला एक श्रावण राठोड म्हणून हा होतकरू मुलगा जो चिकाटीनं शेतामध्ये काम करतो, वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो, त्याला मी अध्यक्ष केलं आणि मी संस्थापक असून सुद्धा मी सचिव राहिलो. याच्या पाठीमागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता आणि स्वार्थ हा माझा मूळ उद्देशच नाही. मी टेक्निकल एज्युकेशन घेतलेला मुलगा आहे. मी याच्या आधी टाटा मोटर अशा मोठ्या ब्रँडेड कंपनीमध्ये मी टेक्निकल जॉबला होतो. पण शेतीची आवड असल्यामुळं मी गावाकडे रिझाईन करून वापस आलो आणि वडिलोपार्जित शेती जे माझी काही थोडीफार अल्पभूधारक शेतकरी या कुटुंबातून आहे, मी ती शेती करतो. आणि जो गट तयार करून मी या शेतीला सुरुवात केली त्याच्यानंतर नक्कीच तुमचं पहिल्यांदा तर अभिनंदन. तुम्ही बघा ना, आता इतके एज्युकेटेड मुलं आहेत, सगळेजण डिग्री होल्डर आहेत,
त्यांच्या घरी शेतीही असते, परंतु मुलांना असं असतं की नाही, म्हणजे बाहेर त्यांना 10-15 हजाराचा जरी जॉब भेटत असेल पण ते करायला तयार आहेत. घरचं सोनं जे त्यांना मातीतून भेटतं ते सोडून. तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही एका नामवंत कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला, परंतु ती नोकरी सोडून तुम्ही घरी आलेत आणि स्वतःची वडिलोपार्जित शेती तुम्ही करत आहात. तर नक्कीच, परंतु सुरुवात कशा पद्धतीने केली तुम्ही? हां मॅडम, कृषी विभागाचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. आत्माचे जे आमच्या तालुक्याचे BTM माननीय वाघमारे साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या तत्कालीन तालुका कृषी अधिकारी चव्हाण मॅडम, त्याच्यानंतर फाळके साहेब, आमचे कृषी सहाय्यक डाकोरे साहेब, या सगळ्या या लोकांचं, या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं आणि आता जे नवीन SDO म्हणून आलेले अक्षय गोस्वामी सर यांचं, या सगळ्यांचं आमच्या पाठीमागं एक म्हणजे भक्कम पाठिंबा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडताना आम्ही फार्म लॅब, शेत बांधावरील प्रयोगशाळा ही कन्सेप्ट आपल्या विदर्भामध्ये डॉक्टर संतोष चव्हाण सर यांनी आणली आणि त्या कन्सेप्टमध्ये आम्ही जुळलो आणि जुळून आम्ही आता आमच्याच बांधावरती आम्ही ट्रायकोडर्मासारखा बुरशीनाशक तयार करतो, बिव्हेरिया, व्हर्टिसिलियम, सुडोमोनासारखा आणि ग्रॅन्युअल दाणेदार खते आम्ही आमच्याच शेत बांधावर तयार करतो. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्लऱ्या बनवून शेतकऱ्याला फार कमी म्हणजे माफक किमतीतनी देतो. त्याच्यामुळे काय होत आहे की शेतीचा जो उत्पादन खर्च आहे, जो लागत खर्च आहे, हा कुठेतरी कमी होऊन शेतकऱ्याला 4-2 पैसे उरतील, या अनुषंगाने आमचा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आमच्या एकट्या किंवा 2 माणसांनी होत नव्हता. याला आमच्या पूर्ण संबंध शेतकरी गटाचा पाठिंबा, त्याच्यानंतर कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, विशेष करून आमचे. नक्कीच, परंतु सुरुवात कशी केली तुम्ही, नेमकं काय केलं ते सांगाल? हा, तर आम्ही सुरुवात अशी केली की सुरुवातीला आमचं गाव छोटंसं गाव आहे आणि साधारणतः 1200 लोकवस्तीचं, साधारणतः 150 ते 200 शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यातून माझं एक असं डोक्यात होतं की मोठा शेतकरी या शेतकरी गटाच्या संकल्पनेतनी समावू शकणार नाही, कारण की त्याच्यामागं खूप काम राहतं. म्हणून मी अल्पभूधारक शेतकरी, जे माझ्यासारखे 2 एकर 5 एकर अशा स्वरूपाचे शेतकरी घेतले आणि या सगळ्याचा समूह करून मी एक शेतकरी गट तयार केला. त्याचं नाव आम्ही सर्वानुमते राष्ट्रमाता जिजाऊ पुरुष शेतकरी गट असं ठेवलं. आणि त्या गटाच्या माध्यमातून मग आम्हाला शासनाने ही शेतबांधावरील प्रयोगशाळा, याच्या ट्रेनिंगसाठी आम्हाला एरंडा फार्म लॅब मालेगाव तालुक्यामध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंगला पाठवून तिथं आम्ही 3 दिवस निवासी ट्रेनिंग घेऊन आमच्या लॅबमध्ये ट्रायकोडर्मा तयार केला आणि ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार केले, वेगवेगळ्या स्लऱ्या तयार केल्या. त्याच्यानंतर आता मी NIPHM हैदराबाद या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेऊन आलो आणि ती ट्रेनिंग घेऊन आल्यामुळे आता रायझोबियम सारखा जे घटक असो, जे आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, रायझोबियम, सुडोमोनास, बिव्हेरिया, व्हर्टिसिलियम, त्याच्यानंतर NPK, तिन्ही NPK सर्वच्या सर्व निविष्ठा माझ्याकडे म्हणजे आमच्या लॅबमध्ये हे लिक्विड फॉर्ममध्ये तयार होऊन याचे रिझल्ट एकदम चांगले येत आहेत शेतकऱ्याला. तर हे रिझल्ट आपण पावडर फॉर्मचा रासायनिकचा जर कोणता घटक घेतला तर त्यानं मित्र किडीसह शत्रू कीडसुद्धा मरण पावते आणि आपल्याला येणारं उत्पादन कमी होते. आता हे जे मधमाशा आहेत, हे मधमाशा या रासायनिकमुळे संपण्यात जमा आहेत. मधमाशी जर संपली तर परागीभवन होणार नाही आणि परागीभवन न झाल्यामुळे उत्पन्न आपलं कमी येऊन हा शेतकरी नंतर मग आत्महत्येच्या कुठेतरी गर्तेतनी सापडेल. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहे. नक्कीच तुमचा खूप सुंदर उपक्रम आहे. तुमचा मूळ उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांना सुखी करावं, नाही का? शेतकऱ्यांचं आयुष्य आहे ते सुखकर करावं. परंतु हे जी तुमची टॅगलाईन आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी करत आहात
करतात आणि सगळं काही, तर याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांचं काय मत आहे? हा, मी एक दोन उदाहरणं देऊ शकतो मॅडम. माझ्याच गटातले जे श्रावण राठोड अध्यक्ष आहे आमच्या गटाचे, त्यांना साधारणतः 6 एकर शेतीसाठी जवळजवळ 55,000 रुपयाच्या निविष्ठा लागत होत्या. म्हणजे मग खतापासून तर फवारण्यापर्यंत आणि त्या मजुरी बिजुरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी 55,000 रुपये त्याचा वार्षिक खर्च होता. तर तो खर्च आता फक्त 10,000 रुपयावर आला आणि उत्पादनही त्याच जोमाने झालं. आणि एवढ्या साऱ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला मागच्यापेक्षा 2 क्विंटलनी कापूस म्हणा, तूर म्हणा, ह्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत. तर त्यांनी कशा प्रकारे तुमच्याकडनं माहिती घेतली, सुरुवात कशी केली ते सांगा. त्यांनी कशी सुरुवात केली म्हणजे ते आमच्या गटाचे सन्माननीय अध्यक्षच आहेत. आणि ही संकल्पना जरी माझी असेल तर मी एकटा काही करू शकत नाही. माझी जे टीम आहे हे टीमवर्क आहे. टीमवर्क असल्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून केलेला हा जो प्रयत्न आहे हो सगळ्याच आहे. काय केलं शेतामध्ये नेमकं? त्यांनी रेग्युलर जे आपण पारंपरिक पद्धतीनं जे शेती करतो त्याच पद्धतीने केली. फक्त फरक एवढाच केला की रासायनिक निविष्ठा वापरण्याच्या ऐवजी त्यांनी आपल्या लॅबच्या जैविक निविष्ठा वापरल्या. बस एवढंच केलेलं आहे त्यांनी. तुम्ही जे जैविक निविष्ठा म्हणत आहात तर त्याचा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये फायदा करून घ्यायला पाहिजे, वापर करून घ्यायला पाहिजे? कारण की आता रासायनिकचा इतका भडीमार होत आहेत आणि शेतकऱ्यांना पण असं वाटतंय की सेंद्रिय खतामधून आपल्याला उत्पन्न नाही मिळू शकत जेवढं रासायनिकमधून मिळतं. तर ही संकल्पना तुम्ही त्यांच्यापुढे कशा पद्धतीने मांडाल? निश्चितच मॅडम. आता जो रासायनिकचा भडीमार, आता आपल्या जे रासायनिक खत किंवा पेस्टिसाईड आपण वापरतो याचा जो काही पाण्यामध्ये आज आपल्याला दिसत आहे, जो पाण्यामधून विहिरीमध्ये पिण्याच्या याच्यामध्ये जो काही घटक जात आहे, याच्यामुळं जे मेडिकलचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. आज तुम्ही बघू शकता लहान लहान मुलाचे केस पांढरे होत आहेत. त्याच्यानंतर BP शुगर हा परमनंट प्रत्येकाच्या घरी बिमारी आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामुळे आज प्रत्येक घरातनी कोणी ना कोणीतरी आजारी आहे. कोणाला कॅन्सर झालेला आहे, कोणाच्या किडनी फेल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व या रासायनिक खताच्या भडीमारामुळे एक तर जमिनीचं आरोग्यसुद्धा खराब होत आहे आणि त्याच्यातून जे काही विषारी भाजीपाला आपल्याला किंवा विषारी डाळीवर्गीय पिके आपल्याला मिळत आहे, याच्यामुळं भविष्यातने खूप मोठा प्रॉब्लेम राहील आपल्या आरोग्याचा. नक्कीच. तुम्ही तुमच्या ज्या लॅबमध्ये नेमकं कशा प्रयोग केलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही शेतकरी सुद्धा कुठल्या कुठल्या प्रॉडक्टचा वापर जास्त करतात ते सांगाल? हां, तर मॅडम आपल्या भागामध्ये आपली ओळखच कापूस उत्पादक जिल्हा म्हणून आहे. आपल्या भागामध्ये आताच जे आपले जिल्हा कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की हा जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन आणि तूर या 3 मुख्य पिकाखाली 90% आहे आणि उर्वरित जे 10% आहे ऊस, केळी किंवा ऊस, ज्या शक्यतोवर ऊस आणि भाजीपाला फार तुरळक प्रमाणात. त्याच्यामध्ये मग संत्रा असतील फळबागेमध्ये आणि लिंबूवर्गीय पिके असतील, बाकी असं काही दुसरं नाही. आपण मोठ्या प्रमाणात पाहतो येलो मोजॅकसारखा गेल्या वर्षी जो रोग आला होता सोयाबीनवर, त्याच्यामुळे हजारो एकरमध्ये पूर्ण शेती अशी बिना शेंगाची हे झालेली आणि पूर्ण सोयाबीनचा पाला पिवळा पडला, लोकाला काहीही उत्पादन झालं नाही. तर अशा संकट येऊ नये म्हणून माझा तर एक सल्ला राहील शेतकऱ्याला की मिश्र पीक पद्धतीचा वापर करावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पीक फेरपालट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पीक फेरपालट आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे माती परीक्षण, पाणी परीक्षण. ह्या गोष्टी जर आपल्या शेतकरी बांधवांनी नाही केल्या तर येत्या काळात त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगायला मिळतील असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो. कृषी विभाग असो, शास्त्रज्ञ असो, KVK असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यासाठी आज आपण झट्टाने पाहतो, परंतु आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही आणि कुठेतरी अवेअरनेससाठी
हे सगळे डिपार्टमेंट कमी पडत आहे असं मला वाटते. हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगू शकतो की यंत्रणा कुठेतरी कमी पडते आणि यंत्रणाने जर मनावर घेतलं, आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी जर मनावर घेतलं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटते निश्चितच आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि शेतकऱ्याला 4-2 पैसे मिळतील आणि जे रोजगारासाठी पुण्या मुंबईला जाण्याचं जे स्थलांतर आहे हे कुठेतरी थांबेल, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटते मॅडम. नक्कीच. सुरोशी की सुरजोशी? सुरोशी. हां, सुरोशीजी, जाता जाता नेमकं शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही जैविक खताचं महत्त्व कशा पद्धतीने सांगाल, त्यानंतर तुमची जी लॅब आहे त्याच्याविषयी काय सांगाल? हा जैविक खताचं जर महत्त्व सांगायचं मॅडम, तर हे जैविक खत आपण एकदम ज्या काही गोष्टी आहेत ज्या स्वस्तातने आपल्याला मार्केटमध्ये भेटते त्याच्यावर आपण जैविक खताची कोटिंग देतो. जसं की आपल्या शेळीची लेंडी असते, या शेळीच्या लेंडीवर आपण कोटिंग देऊन ग्रॅन्युअल खत तयार करतो. त्याच्यानंतर रेशनचा जे तांदूळ आहे याच्यावर आपण कोटिंग देऊन आपण जैविक ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार करतो. त्याच्यानंतर जो खायचा साबुदाणा आहे हा थोडा कमी प्रतीचा, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपण ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार करतो. आणि त्याच्यानंतर मायक्रोरायझासारखा जो खत आहे, जो जीवाणू आहे, हा आपण प्लॅन्टेशन करून तो आपण खत निर्माण करतो. आणि ट्रायकोडर्मासाठी वेगवेगळे FM मीडिया असतात. त्याच्यानंतर ज्या बाकीच्या काही रायझोबियम असतील मग त्याच्यासाठी आम्ही जॅग्री वॉटर वापरतो. त्याच्यानंतर मग आपला ब्राऊन मीडिया म्हणून एक मीडिया येत असते, तो फळापासून बनत असतो. तो NIPHM हैदराबाद इथूनच आपल्याला येतो. त्याची किंमत असते 2600 रुपये किलो. तर आमचा तर असा काही उद्देश व्यवसाय करायचा नाही आहे. शेतकऱ्याला जेवढ्या कमी खर्चातने आपण जे निविष्ठा देऊ हे तेवढं चांगलं राहील. पण कसं आहे की आता 2600 रुपये किलो ब्राऊन मीडिया, व्हाईट मीडिया ज्याला आपण FM मीडिया म्हणतो, म्हणजे 2 शास्त्रज्ञाचे वेगवेगळे त्याचे नाव आहेत. ब्राऊन मीडिया आणि FM मीडिया हे एरंडा लॅबला शिकवलेला किंवा त्यांनी दिलेला हा FM मीडिया असतो आणि हैदराबाद NIPHMने दिलेला हा आपला व्हाईट मीडिया असतो. तर याच्यात हे 700 रुपये किलो असते आणि त्याला फॉर्म्युलेशनसुद्धा लागतो. तर ते फॉर्म्युलेशन साधारणतः 350 रुपये लिटरनं आमच्यापर्यंत येते. मग या सगळ्याची कॉस्ट काढून आम्ही 10-20 रुपये आमच्या म्हणजे मजुरी उरेल अशा पद्धतीनं आम्ही तो प्रोडक्ट तयार करतो आणि शेतकऱ्यापर्यंत देतो. आणि याचे रिझल्टसुद्धा पावडर फॉर्मच्या ट्रायकोडर्मापेक्षा किंवा पावडर फॉर्मच्या निमॅटोडपेक्षा, म्हणजे कुठलाही प्रोडक्ट असू द्या, पावडर फॉर्मपेक्षा आमचा लिक्विड फॉर्मचा हा एकदम चांगला रिझल्ट असतो. आणि त्याच्यातली जीवाणूची काउंटिंग जी आहे, ज्या कॉलनी आहेत ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मायक्रोस्कोपीवर दिसते. आणि कोणाला जर असं वाटलं की बाबा आपल्याला मायक्रोस्कोपीवर तपासायचं आहे तर निश्चितच आमच्याकडं मायक्रोस्कोपीवर तपासलेला ट्रायकोडर्माचे व्हिडिओसुद्धा आहेत. आणि भविष्यातने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या निविष्ठा आम्ही बनवतो त्या अमरावती गव्हर्नमेंट लॅबला टेस्ट करून त्याचे रिपोर्ट आमच्या लॅबमध्ये ठेवू आणि नंतरच आम्ही शेतकऱ्याला हा निविष्ठा वाटप करू. तर मी शेतकऱ्यांना आता अडचण कशी असते, बऱ्याच जणांची नैसर्गिक शेती करण्याची ते इच्छा असते, पण त्याला त्याच्या निविष्ठा कोणत्या वापरायच्या, दशपर्णीयारक, जीवामृत, गांडूळ खत ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसते. तसंच जैविकचं सुद्धा प्रोडक्ट असते. आता माझ्या तालुक्यामध्ये 2 लॅब आहेत, पण शेतकऱ्याला माहिती नाही किंवा शेतकऱ्याला अवेअरनेस नाही की शेतकऱ्याला लगेचच्या लगेच रिझल्ट पाहिजेत. तर ह्या गोष्टी लगेचच्या लगेच होणाऱ्या नाहीत. याच्यामुळे आपल्याला ज्या निविष्ठा जर लागत असतील तर माझा मी मोबाईल नंबर देतो आणि कृषी विभागाकडे तर याची सगळं डिटेल्स आहेत. सांगावंसं असं वाटते,
कृषी विभागाने म्हणजे JDA ऑफिसने आपल्या अमरावतीच्या ह्या लॅब उभ्या करण्यासाठी 1,00,000 रुपये अनुदान दिलं आणि उर्वरित जे काही खर्च लागला ते आमच्या गटाने कर्ज काढून उभारलेलं आहे. त्याच्यामुळे ही लॅब उभी झाली. आता याच्यामध्ये काही अशिक्षित शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांनी या लॅबला विरोध केला आणि त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेत. पण मी त्यांना सांगितलं की काळाची जी डिमांड आहे, आपल्याला काळासोबत चालायचं आहे, तर तुम्ही नंतर पश्चाताप करसाल. पण ते ऐकले नाही. त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी म्हणजे ज्यांना ही संकल्पना समजली नाही ते गटाच्या बाहेरसुद्धा निघून गेलेले आहेत. त्यांचे पैसे त्यांना आम्ही वापस दिले आणि जे काही राहिले ह्या सर्वांनी मिळून आम्ही आज ही लॅब उभी केली. आणि जर शेतकऱ्यांना कोणाला लागत असेल तर माझा मोबाईल नंबर मी देऊ इच्छितो. माझा मोबाईल नंबर आहे 7350 88 44 10. या नंबरवर तुम्ही फोन करून जरी आम्हाला ह्या गोष्टी लागतात तर तुम्ही कितीही दूर असले जिल्ह्यातनी, शेवटचा जरी तालुका असला तरी मी STवर तुमचं पार्सल लावून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचिती करू शकतो. आणि रिझल्ट आल्याच्यानंतर आमची एकच अपेक्षा राहील की आम्हाला तुम्ही या नंबरवर फीडबॅक देत जा. बस, धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. तुम्ही यवतमाळ आकाशवाणीसोबत इतकी अशी दिलखुलास अशी चर्चा केली, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. 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 पुरुष गट चालवणारे युवा शेतकरी सिद्धार्थ सुरोशे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, मध्य प्रदेशात 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे किसान मेळे आयोजित केले जात आहेत. या मेळ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रॅक्टर आणि सुधारित बियाण्यांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रमुख मेळ्यांची माहिती याप्रमाणे. 2026 मधील प्रमुख किसान मेळे मध्य प्रदेश येथील याप्रमाणे. राष्ट्रीय किसान मेळा रायसेन 11 ते 13 एप्रिल 2026. हा मेळा रायसेन येथे होणार असून मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कृषी उदय 2026 बुधनी CFMTTI कॅम्पस बुधनी येथे आयोजित या मेळ्यात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करतील. मध्य भारत ॲग्री एक्स्पो 2026 रतलाम येथे होणाऱ्या या मेळ्यात ड्रोन, ट्रॅक्टर आणि 100पेक्षा जास्त कंपन्यांची प्रदर्शने असतील. प्रवेश विनामूल्य आहे. कृषी मेला इंदोर. कृषी महाविद्यालय मैदान इंदोर येथे आयोजित या कार्यक्रमात शेती, बागायती आणि दुग्ध व्यवसायासंबंधित माहिती दिली जाईल. या मेळ्यांचे मुख्य आकर्षण याप्रमाणे. आधुनिक शेती उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी तज्ज्ञांसोबत चर्चासत्रे आणि मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि सुधारित बियाण्यांबाबत माहिती, सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आत्मनिर्भर दलहन मिशन. तर मंडळी, हे मेळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून नवीन तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदल समजून घेण्यासाठी चांगली संधी देतात. नमस्कार. यानंतर ऐकूया हा महत्त्वाचा संदेश. या शेतकरी बंधू भगिनींनो, रायसेन इथं लागेल ज्ञानाचा मेळावा. 11 मे ते 13 एप्रिल दशहरा मैदान इथं उन्नत कृषी महोत्सव तुमच्या सन्मानार्थ. 300हून जास्त स्टॉल, 24 प्रशिक्षण सत्र, नवीन तंत्रज्ञान वाढवेल, येईल पीक जोमात मात्र. आत्ताच नोंदणी करा व्हॉट्सॲपवर किंवा फोन कॉलने. प्रगत शेतीकडे वळवूया आपले पाऊल आजच. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.